बातमीपत्रामध्ये पुन्हा आपलं स्वागत। मी राधिका कुलकर्णी जोशी। आता बातम्या पाहणार आहोत विस्ताराने। कोल्हापूर जिल्ह्यात आज दिवसभर ऊन पावसाचा खेळ सुरू होता। दुपारी कडक ऊनही पडलं होतं, तर सायंकाळी मध्यम स्वरूपाचा पाऊस असं वातावरण सध्या कोल्हापूरकर अनुभवतायत। गेल्या 24 तासात कोल्हापूर जिल्ह्यात सरासरी 19.8 मिलीमीटर पावसाची नोंद झाली, तर आज सायंकाळी पंचगंगेची पाणी पातळी 32 फूट 2 इंचांवर होती। राधानगरी धरणाच्या खुल्या झालेल्या 2 स्वयंचलित दरवाजांपैकी एक दरवाजा सायंकाळी 6 वाजता बंद झालाय। जिल्ह्यातील 37 बंधारे पाण्याखाली आहेत। रविवारी कोल्हापूर जिल्ह्यात हलका पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय। कोल्हापूर जिल्ह्यात आज दिवसभर ऊन पावसाचा खेळ कोल्हापूरकरांनी अनुभवला। सकाळी पावसाच्या रिमझिम सरी, दुपारी कडक ऊन, सायंकाळी पुन्हा पाऊस असं वातावरण अनुभवायला मिळतंय। गेल्या 24 तासात कोल्हापूर जिल्ह्यात सरासरी 19.8 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। आज सायंकाळी राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी 32 फूट 2 इंच होती। शुक्रवारी खुले झालेल्या राधानगरी धरणाच्या 2 स्वयंचलित दरवाजांपैकी 3 क्रमांकाचा दरवाजा आज सायंकाळी 6 वाजता बंद झाला। त्यामुळे सध्या राधानगरी धरणातून 2828 क्युसेकनं भोगावती नदीमध्ये विसर्ग सुरू आहे, तर जिल्ह्यातील 37 बंधारे पाण्याखाली आहेत। रविवारी दिवसभर हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे।